आपण पाहत आहात भारत इनसाइड न्यूज मराठी, हिंदी, बांगला। लगाम प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येत असलेल्या विविध गावांमध्ये डेंग्यू व मलेरियाची साथ असताना सगळीकडे तापाची लाट असताना राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे राष्ट्रीय प्रवक्ता व चयन समिती अध्यक्ष ज्ञानेंद्र विश्वास यांनी भ्रमणध्वनीवर जिल्हा आरोग्य अधिकारी शिंदे यांच्याशी संपर्क करून येथील प्राथमिक आरोग्य केंद्र लगाम येथील गलथानपणाबाबत माहिती दिली। या सर्व विषयाची दखल जिल्हा आरोग्य अधिकारी शिंदे यांनी घेतली व तत्काळ दुसऱ्या दिवशी त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र लगाम येथे भेट दिली। येथील सर्व कारभाराबद्दल माहिती जाणून घेतली। सर्व स्वच्छता व इतर कार्यप्रणालीबाबत त्यांनी प्रत्यक्ष लक्ष दिले। सर्वांना आरोग्याची काळजी घेण्याबाबत व स्वच्छता व इतर व्यवस्था दुरुस्त करण्याबाबत आदेश दिले। शिस्तप्रियतेमुळे व त्यांच्या आदेशाने संपूर्ण लगाम प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत असलेल्या कर्मचाऱ्यांनी जीव लावून काम करणे सुरू केले आहे। सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याची सुद्धा काळजी घेण्यासाठी येथील आरोग्य अधिकारी, आरोग्य सहाय्यक मोठ्या सेवेत तत्परतेने काम करीत आहेत। याबद्दल राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर प्रणय भाऊ खुने, प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर भारत खटे, राहुल भाऊ झोडे, विदर्भ कार्यकारी अध्यक्ष नेताजी सौंदरकर, विदर्भ अध्यक्ष जावेद सय्यद, जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष मनीषा मडावे, जिल्हा अध्यक्ष रमेश अधिकारी, जिल्हा सचिव प्रकाश थोल, जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा वाघाडे, नानू उपाध्ये, बाळू मामिडवार, जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष प्रशांत शहा, गडचिरोली तालुका अध्यक्ष मोरेश्वर भांडेकर, उपाध्यक्ष दीपक सातपुते, चामोर्शी तालुका सचिव संतोष बुरांडे, तालुका अध्यक्ष कालिदास बनसोड, भीमराव वनकर, तालुका अध्यक्ष रुपाली कावळे, महिला आघाडी अध्यक्ष विशाखा सिन्हा यांनी आभार व्यक्त केले आहेत। आपण पाहत आहात भारत इनसाइड न्यूज मराठी, हिंदी, बांगला।